अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवून दाखवत आहे मस्त अशी शेवयाची खीर। तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे बघा। इथं मी ह्या शेवया घेतलाय एक छोटी वाटी भरून, अर्धीच आहे। इथं साखर लागेल आपल्याला अर्धा बाउल भरून छोटा। इथे एक मोठा बाउल भरून मी दूध घेतले। इथं काजू बदाम बारीक करून घेतलेत आणि इथे वेलची बारीक करून घेतली आणि थोडंसं तूप लागेल आपल्याला। सगळ्यात आधी आपण पातेलं तापत ठेवले मी, ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते आणि ह्या तुपावर आपण मस्त या शेवया जरा परतून घेणार आहे। आपल्या शेवया ऑलरेडी भाजलेल्याच असतात, पण आपण परत एकदा ह्याला तुपावरनं थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे खीर खूप टेस्ट लागते खिरीला। अशा पद्धतीने ह्या मस्त तुपावर मी काढून घेतल्या जातात छान। सारखं हलवावं लागतं कारण शेवया नाजूक असतात, करपतात पटकन। आता ह्यात टाकूया आपण लगेचच दूध। आता टाकते साखर, आपण चवीनुसार टाकू, जशी लागेल तशी तुम्ही टाकू शकता। आता जे आपण इथं आपण काजू बदाम वगैरे सगळे बारीक करून ठेवले ते टाकते आणि इथं थोडी वेलची पावडर। झटपट खीर तयार होती, पण खूप छान होती। फक्त दुधाचाच वापर करा, खूप मस्त खीर लागते ही। एक 5 मिनिटं आपण ह्याला होऊ देऊ। अशा प्रकारे मस्त मी आता ही खीर तयार केली। आपण पहिलं थोडं दूध टाकून मस्त खीर पहिली शिजवून घेतली आणि परत मी त्याच्यामध्ये अजून थोडं दूध टाकलं। खूप मस्त अशी घट्ट खीर आता आपली तयार झाली आहे बघा। आता मी ह्या बाउलमध्ये काढून घेते। हे तूप टाकूया, असं ड्रायफ्रूट टाकते। अशा पद्धतीने मी आज डब्यासाठी भेंडीची भाजी, खीर, चपाती बनवली आहे। खूप छान, आज गुरुवार पण आहे, देवाला नैवेद्य पण होईल। तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी अशी खीर बनवून बघा, मस्त दुधामध्ये छान अशी। आणि मला आवडल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।